अगदी काही वेळापूर्वी धीरज देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती। जेव्हा आम्ही आमदार म्हणून नव्यानं विधिमंडळामध्ये आलो तेव्हा नेमकं आमदार कसं काम करतात याचं प्रशिक्षणच म्हणूया अजित पवारांनी आम्हाला दिलं, अशी आठवण त्यांनी बोलून दाखवली। आणि हीच धडाडी होती अजित पवारांची, म्हणजे एखादी भूमिका पटल्यानंतर ती योग्य आहे याची खातरजमा झाल्यानंतर प्रसंगी कुणाचाही विरोध पत्करून ती भूमिका प्रामुख्यानं तडीस नेण्यात हातभार लावायचे किंवा तडीस न्यायचे, ही त्यांची हातोटी होती आणि हाच त्यांचा वेगळेपणा होता। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी ज्या ज्या वेळेला राजकीय व्यासपीठावरून एखाद्या व्यक्तीवर टीका केली तरी त्या व्यक्तीबद्दलचा आकस कधी बाळगला नाही। काल आपल्यासोबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणजे ज्यांची उभी हयात अजित पवारांच्या विरोधातलं राजकारण करण्यात गेली, त्यांची भावना सुद्धा अतिशय महत्त्वाची होती। 2000 आत्ताची ही दृश्य आपण बघतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विमान दाखल झालेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी इथं दाखल होत आहेत। बारामतीमधली ही दृश्य आहेत, अमित शहा दाखल झालेले आहेत, त्यांचं हेलिकॉप्टर आत्ता दाखल होतंय आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी हजर राहण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत। 10:45 होत आहेत, 11 वाजता अंत्यविधीला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी 15 मिनिटं अमित शहा हे दाखल झालेले आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय NDTV मराठीवर। अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या विमानतळावर दाखल झालेले आहेत। अंत्यदर्शनासाठी गृहमंत्री अमित शहा बारामतीमध्ये आलेले आहेत। पोलिसांचा एकीकडे मोठा बंदोबस्त तैनात असतानाच, कारण अनेक VVIP मंडळी आज बारामतीमध्ये आहेत आणि त्याचमुळे बारामतीच्या या विमानतळावर इथे विशेष अशी खबरदारी घेतली जाते। तसंच प्रोटोकॉलनुसार आणि एकंदरीतच या शासकीय प्रक्रियेनुसार इथे विमानतळावर सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री महोदय उपस्थित आहेत। दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नितीन गडकरींपासून विविध पक्षांमधील नेते मंडळी यांची आवर्जून उपस्थिती आहे, कारण एक सच्चा सहकारी आणि मित्र गमावल्याची भावना या सगळ्यांमध्ये। आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विमानतळावर दाखल झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना रिसीव्ह करण्यासाठी तिथं दाखल झालेले आहेत। सनदी अधिकारी चंद्रकांत पोलकुंडवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, त्याचबरोबर इतरही महत्त्वाचे नेते अमित शहांना रिसीव्ह करण्यासाठी, त्यांना घेण्यासाठी विमानतळावर दाखल झाले आहेत। तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय, अजित पवारांची अंत्ययात्रा आता विद्या प्रतिष्ठानच्या आवारात आलेली आहे। तिथं मानवंदना देण्यासाठी पोलीस कर्मचारी, गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी गार्ड्स तैनात आहेत। रस्त्याच्या दुतर्फा गर्दी आहे। अजितदादांना निरोप देण्यासाठी आज देशभरातले मान्यवर उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनताही उपस्थित आहे। सर्वात मोठा मूलमंत्र अगदी काही क्षणांपूर्वी अंत्यदर्शनासाठी अमित शहा यांचं आगमन झालेलं आहे बारामतीमध्ये। या बारामतीच्या विमानतळ परिसरामधून ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये रवाना होतील। विद्याप्रतिष्ठान इथे काही वेळातच अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। इथे हजारोंचा जनसमुदाय हा लोटलेला आहे। फक्त सर्वसामान्य कार्यकर्ते नव्हे तर राजकीय क्षेत्रामधील विविध मान्यवर इथे आवर्जून उपस्थित आहेत, कारण सत्तेमधील नेत्यांसह जसे त्यांचे हितसंबंध होते किंवा राजकीय संबंध होते, मैत्री होती, तीच मैत्री त्यांनी विरोधकांसोबत सुद्धा जोपासलेली होती आणि त्याच मैत्रीच्या भावनेनं किंवा महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, जी आजवर जोपासण्यात आलेली आहे, त्यानुसार या कठीण प्रसंगामध्ये, या कठीण काळामध्ये पवार कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभं राहण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी सर्व राजकीय क्षेत्रामधील मंडळी सुद्धा आली आहेत। आपल्या सहकाऱ्यांशी आत्मीयतेने बोलणं किंवा त्यांच्याबरोबर आपुलकीनं वागणं हे सर्वांनाच जमतं, पण आपल्या विरोधकांसोबत, राजकीय विरोधकांसोबत सुद्धा ते त्याच आत्मीयतेनं वागायचे, बोलायचे। आत्ताची ही ताजी दृश्य आपण बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांना रिसीव्ह करण्यासाठी, अमित शहांना घेण्यासाठी विमानतळावर दाखल झालेले आहेत। सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, त्याचबरोबर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे सुद्धा या व्हिज्युअल्समध्ये आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विमानतळावर दाखल झालेले आहेत। काही वेळातच ते विद्या प्रतिष्ठान, जिथं अंत्यसंस्कार होणार आहेत अजित पवारांच्या पार्थिवावर, तिथं दाखल होणार आहेत। तर अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलत होतो, विरोधकांशी सुद्धा त्याच आपुलकीने आणि त्याच आत्मीयतेने अजित पवार वागत असतात आणि आत्ताची ही अपडेट आपण पाहतोय, पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचलेला आहे।
त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस गार्ड सुद्धा तैनात आहेत. काही वेळापूर्वी ही अंत्ययात्रा सुरू झालेली होती. काटेवाडी हे अजित पवार यांचं मूळ गाव आहे, तिथे त्यांचं निवासस्थान आहे. अगदी बालपण तिथे गेलं. पूर्ण त्यांची जसं आपण अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाविषयी विनोद आपण काही वेळापूर्वी बोलत होतो, आपली वरिष्ठ नेत्यांनी आणि सर्वोच्च पातळीवर पदावर बसलेल्या पंतप्रधानांनी सुद्धा दखल घ्यावी असं हे व्यक्तिमत्व होतं. जरी राज्यामध्ये माहिती सरकारमध्ये ते एकत्र असले तरी सुद्धा त्या पलीकडे जाऊन दिल्लीमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व हे कायम राहावं किंवा दिल्लीमध्ये सुद्धा आपला जनसंपर्क राहावा यासाठी अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांची वेळोवेळी अजित पवार यांनी भेट घेतलेली होती आणि जसे संबंध शरद पवार यांच्यासोबत होते तसेच ते प्रस्थापित करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला होता आणि त्याची प्रचिती आपल्याला काल सुद्धा मोदीजींच्या भाषणामध्ये पाहायला मिळालेली होती. अगदी भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांच्या अनेक आठवणी मोदींनी सांगितलेल्या होत्या. अजित पवारांच्या आणखी एक गुणाबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा अनेकदा त्यांनी मार्ग काढलेला आहे. म्हणजे दोन असे प्रसंग आहेत जिथे अजित पवारांचं राजकीय करिअर संपतंय की काय अशी शक्यता होती. एकदा 70,000 कोटींचा जलसिंचन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यावेळेला अजित पवारांनी ज्यावेळेला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर अजित पवार हे मंत्रिमंडळात परततील की नाही याविषयी साशंकता होती. पण अजित पवारांनी 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पुनरागमन केलं. अर्थात त्यामागे त्यांची उपयोगिता होती आणि हीच उपयोगिता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन आली. पण या दरम्यानच्या काळात अजित पवारांनी अगदी संयमी नेतृत्व केलं, अगदी संयमी भूमिका घेतली होती. आणि दुसरी एक महत्त्वाची घटना होती ज्यावेळेला अजित पवारांचं राजकीय करिअर संपतंय की काय असं वाटत होतं. ती घटना म्हणजे 2019 साली ज्यावेळेला अजित पवारांनी पार्टीचा शपथविधी केला होता आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले नेते सुद्धा पुन्हा शरद पवारांकडे परतले होते. अजित पवार एकटे पडले होते. 3 दिवस अजित पवार हे विजनवासात होते, अज्ञातवासात होते. त्यानंतर अजित पवार ज्या वेळेला राजकीय वर्तुळात परतले त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांनी झंझावाती दौरा सुरू करत पुन्हा एकदा आपल्या भोवती आपल्या सहकाऱ्यांचं कडं उभं केलं. 2 हे प्रसंग ज्या प्रसंगातून अजित पवारांनी सही सलामत स्वतःची सुटका करून घेतली. आणि अशी अनेक वर्ष आहेत ज्यामध्ये त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये उलटापालट झालेली होती. अगदी आता 2026 मध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. 2024ला अजित पवार हे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले, ते जिंकले आणि फडणवीस सरकारमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतलेली होती. 2019ला थोडंसं मागे गेलं तर पहाटेच्या शपथविधीच्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर ते उपमुख्यमंत्री पदावरून त्यांनी राजीनामा दिला, ते पाय उतार झाले आणि त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळे अशी काही गेल्या दशकभरातली महत्त्वाची अशी वर्ष आहेत ज्यामध्ये त्यांचं राजकीय नेतृत्व हे पणाला लागलेलं होतं. मात्र तरी सुद्धा त्या सगळ्यामधून, त्या कचाट्यामधून ते बाहेर आले. एखाद्या राजकीय नेत्याचं यश कशात असतं तर एखादा महत्त्वाचा राजकीय कालखंड, त्या कालखंडावर त्या नेत्याचा कितपत प्रभाव आहे हे जोखणं म्हणजे त्या राजकीय नेत्याचं यश असेल. 20 ते 22 वर्षांचा राजकीय कालखंड असा आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला ज्या कालखंडावर अजित पवारांनी आपला ठसा उमटवला. मग ते टीकेच्या केंद्रस्थानी असतील किंवा एखाद्या कौतुकाचे धनी असतील, पण अजित पवार हे 20-22 वर्ष सातत्यानं चर्चेत राहिले, महत्त्वाच्या पदांवर राहिले आणि महत्त्वाच्या भूमिकांमध्ये राहिले. हा त्यांच्यासाठी एक अनमोल असा कालखंड होता, कारण या कालखंडावर अजित पवारांनी आपला ठसा उमटवला. आणि फक्त राजकीय क्षेत्रच नव्हे, म्हणजे राजकीय प्रवासाला फार नंतर सुरुवात झाली. मात्र 1982 सालामध्ये अजित पवार यांनी एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचं सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली होती, ज्यामुळे त्यांचा सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश झाला. आणि राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये माझं योगदान हे सर्वाधिक असलं पाहिजे असं खुलेपणाने ते सांगतात आणि त्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. 1995 मध्ये अजित पवार बारामती मतदारसंघामधून पहिल्यांदाच विधानसभेचे सदस्य म्हणजे अर्थात आमदार म्हणून निवडून आले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा प्रदीर्घ आणि प्रभावशाली कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. खरं ऋतुजा, फक्त राजकीय क्षेत्रातच त्यांनी आपली कामगिरीची नोंद केलेली नाही आहे तर त्यांनी व्यवसायामध्ये सुद्धा, सुनेत्रा पवार आता तिथे दाखल झालेले आहेत, त्यांनी व्यवसायामध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला. म्हणजे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर साखर कारखाने जे तोट्यात साखर कारखाने आहेत असे काही साखर कारखाने त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आणि त्यानंतर
हे साखर कारखाने त्यांनी यशस्वीरित्या चालवले आणि फायद्यात आणले. उदाहरण द्यायचं झालं तर जरंडेश्वर साखर कारखाना, लिलावात निघालेला हा कारखाना त्यांनी जेव्हा हातात घेतला त्यावर त्यांच्यावर टीका झाली. आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी हा कारखाना ताब्यात घेतल्याचं शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर आरोप केले. या आरोपानंतर सुद्धा अजित पवार डगमगले नाहीत. त्यांनी हा कारखाना हातात घेतला, चालवला आणि तो फायद्यात आणून दाखवला. अजूनही त्यावरचे आरोप त्यांच्यावरचे गेले नव्हते. अजूनही सातत्यानं ती केसही सुरू आहे. पण या कोणत्याही विरोधाला न जुमानता अजित पवार एखादी भूमिका जेव्हा घेत असत तेव्हा ती प्रामाणिकपणे पार पाडत असत. फक्त राजकीयच नेते नव्हे तर एक व्यावसायिक म्हणून सुद्धा त्यांनी नावलौकिक कमावला होता असं म्हणावं लागेल. आता त्यांचं पार्थिव या वाहनावरून खाली उतरवलं जात आहे. अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव त्या चौथऱ्यावर ठेवलं जाईल, जो चौथरा रातोरात उभारण्यात आलेला आहे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी. आणि त्यानंतर पुढचे सगळे धार्मिक विधी केले जातील आणि अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल. तर शासकीय इतमामात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि या अंत्यदर्शनासाठी अमित शहा बारामतीमध्ये दाखल झालेत. काही वेळापूर्वी बारामतीच्या विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर आता ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. याच प्रांगणामध्ये विविध राजकीय नेते मंडळी यांची उपस्थिती आहे, विविध क्षेत्रामधील मान्यवरांची उपस्थिती आहे, अख्खं पवार कुटुंब इथे उपस्थित आहेत. शरद पवार यांची भेट घेतली जाते, त्यांना एका प्रकारे आधार दिला जातोय आणि इथली ही सध्याची लाईव्ह दृश्य जिथे सुनेत्रा पवार सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि पवार कुटुंबामधील सदस्यांसोबतच बारामतीमधील जनता मोठ्या संख्येने इथे लोटली आहे. अगदी खरं, म्हणजे शरद पवारांना आधार देण्यासाठी हे सगळी जनता आली असली तरी शरद पवारांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. अशा अनेक कठीण प्रसंगातून शरद पवारांनी मार्ग काढलेला आहे. हा प्रसंग सुद्धा बाका असला, हा प्रसंग सुद्धा पवारांच्या जिव्हारी लागणारा असला तरी सुद्धा यातून ते मार्ग काढतील. खरं तर शरद पवारांचा वारस म्हणून अजित पवारांकडे गेल्या 10 ते 12 वर्षापासून हळूहळू जबाबदाऱ्या वाढायला सुरुवात झाली होती आणि त्याच पद्धतीनं अजित पवार हे जबाबदाऱ्या निभावत सुद्धा होते. पुढच्या काळात शरद पवार हे हळूहळू राजकीय जीवनातनं निवृत्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना तसतशा जबाबदाऱ्या अजित पवारांवर वाढत होत्या. यानंतरच्या काळात अजित पवार हेच कुटुंबातले प्रमुख म्हणून भूमिका बजावत असतानाच अकाली त्यांची एक्झिट झाली, अकाली त्यांचं निधन झालं. पुन्हा एकदा शरद पवारांसह पूर्ण पवार परिवार हळहळलाय. आपल्या